मागच्या काही दिवसामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे काही गुन्हे उघडकीस आणले आहेत. मनसर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकरण उघडकीस आणला आहे. या घटनेमध्ये 29-30 मार्चची रात्री अनोळखी इसमाने एक 62 वर्षाचे व्यक्ती दामोदर जयराम मिंडे याचे डोक्यात रॉड आणि दगड मारून त्याचा खून केला. त्याचा जे हेतू होता ते त्याचे घरी रॉबरी करण्याचा होता आणि जाताना ते त्याची सोन्याची अंगठी, काही कॅश आणि मोबाईल सोबत घेऊन गेले. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, आरोपी शोधण्यासाठी 5 वेगवेगळ्या टीम्स तयार करून फील्डमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. ते सलग दिवस रात 5 दिवस टीम्स कार्यरत होत्या. शेवटला त्यांनी तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून हे जे गुन्हेगार आहे ते निष्पन्न केले. उंबऱ्या काळे नावाचा 24 वर्षाचा राहणार पुणेवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर हा आरोपी आहे. त्याचे बरोबर एक विधी संघर्ष बालक सुद्धा होता. त्याला पण ताब्यात घेऊन त्याचे कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, त्याचे विरुद्ध 9 गंभीर गुन्हे वेगवेगळे जिल्ह्यात दाखल आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ओतूर, आळेफाटा, गोडेगाव, मंचर, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर जिल्ह्यात बेलवंडी, पारनेर आणि अहिल्यानगर तालुका पोस्टे या ठिकाणी गुन्हे दाखल आहात. यामध्ये पुढील जे रिकव्हरी आहे आणि तपास आहे. खेड पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये असा एक गंभीर खुनाचा प्रकरण समोर आला. या ठिकाणी धनंजय मारुती घेवडे 33 वर्षाचा इसम आहे, राक्षेवाडीचा राहणारा, त्याचा अनोळखी इसमाने खून केल्याचा प्रकरण समोर आला होता. यामध्ये तकनिकी आणि गोपनीय यंत्रणाचा वापर करून आमच्या टीमने सलग 10 दिवस तपास केला आणि शेवटला टीमला यश मिळालं. ललित दीपक खोलम हा राहणारा शिरोळी, तालुका खेड, त्याचा बरोबर नंदलाल दिलीप होळे, वय वर्ष 31 वर्षे आणि हा राहणार आहे कारेगाव. निलेश कैलाश सणस 35 वर्षे, कारेगाव. हा तिघाने कट रचून हा व्यक्तीचा खून केला होता. ह्याच्यात विशेष असा की जो ललित खोलम आहे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याचे विरुद्ध अद्यापर्यंत सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हा 4 घटकाचे मिळून एकूण 35 गुन्हे दाखल होते आणि हा फरार होता. तर त्यामध्ये ह्या जे पर्टिक्युलर गुन्हा मध्ये त्याला अटक केला आहे त्याचे बरोबर अजून 2 जे खूनचे गुन्हे आहेत त्याचे उघडकीस आणले आहेत आणि त्याचा आता तो सध्या कोठडीमध्ये आहे. पुढील तपास चालू आहे. पुढचे 2 कसे डिटेक्ट झाले? हो, त्याच्यात स्टोरी अशी आहे की तो त्याचे कोणतरी एका नातेवाईक लेडी होती, त्याला त्यांनी सोबत इथे आणला होता खेडमध्ये, जिथे तो राहत होता आणि त्यांचे मुलाला अगोदर त्यांनी ठाणे जिल्ह्यात किडनॅप करून त्याचा मर्डर केला होता आणि नंतर याचे बरोबर तो राहत होता त्या लेडीचा सुद्धा त्यांनी मर्डर केला. ते त्याचे बरोबर वैयक्तिक कारण होते आणि या गुन्ह्यामध्ये सुद्धा वैयक्तिक कारणामुळे त्यांचा आपसात वाद होता म्हणून त्यांनी मर्डर केला होता. तसाच मागच्या एका आठवड्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे हे जिल्ह्यात वापरून जे काही मागच्या काळात गुन्हे घडलेले आहेत ते पुढे घडू नये म्हणून एक विशेष मोहीम राबवून सध्यापर्यंत 6 पिस्टल, 6 जिवंत राऊंड आणि 12 तलवारी असा जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये उरली कांचन, वेला, वडगाव निंबाळकर आणि दौंड जुन्नर या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आमच्या टीमने शिरूर मध्ये एक चेन स्नेचिंग झाली होती. त्यामध्ये एका व्यक्तीचे 3 तोले सोना गेला होता. ते उघडून त्यामध्ये रिकव्हरी केलेली आहे. त्यामध्ये 2 आरोपी अनिल मस्के, वय वर्ष 33 वर्षे, राहणार चिखली, पिंपरी चिंचवड, अभिजित सुभाष रॉय, वय वर्ष 26 वर्ष, राहणार चिखली, पिंपरी चिंचवड
याला अटक करून त्याच्याकडून सोन्याची रिकव्हरी केलेली आहे. अजून एक गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनच्या चेन चोरीच्या, चेन स्नॅचिंगच्या 1.5 तोळ्याचा जे होता त्याच्यात सुद्धा निष्पन्न करून रिकव्हरी करण्यात आलेली आहे. वेला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तसाच सोन्याच्या रॉबरीचा प्रकार घडला होता. जबरी चोरीमध्ये 3.25 तोळे सोना गेला होता. त्याच्यात अभिषेक कुटवड राहणार कात्रज पुणे आणि प्रसाद शिंदे राहणार कात्रज पुणे यांना अटक करून त्याच्याकडून 3.25 तोळे जे सोना होता ते रिकव्हर करण्यात आलेला आहे. जे टीम आहे त्यांनी खूप चांगला काम केलं आहे. पुढाकार यामध्ये जे आमचे इथे पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आहात, त्याच्याबरोबर त्या डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक आणि विशेष करून LCBची टीमने स्थानिक पोलीस स्टेशनच्या टीम्स बरोबर मिळून काम करून ही विशेष कामगिरी केली आहे. त्यामध्ये जे ऑफिसर्स आहे, API शेलार आहे, त्याच्याबरोबर सावंत आहे, सावंत बरोबर आपले गावडे साहेब आहे. पूर्ण टीमने आणि पोलीस स्टेशनच्या टीमने चांगल्या प्रकारे काम केलं. त्या टीमचा खूप खूप अभिनंदन आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 दिवस झाले आपण आळेफाटा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक गुन्हा उघडकीस आणला होता DP चोरीचा, आणि त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला एकूण पुणे जिल्ह्याचे 23 गुन्हे उघडकीस आणले, ज्यामध्ये आळेफाटा आहे, जुन्नर आहे, मंचर आहे, शिरूर आहे, खेड आहे. हा बेल्टचे जेवढे DP चोरी मागच्या काही 6 महिन्यामध्ये झालेले आहेत 23 गुन्हे आपण डिटेक्ट केले आहेत. त्याच्यात जवळपास 150 किलो तांबा जे आहे ते सुद्धा आपण जप्त केला आहे. 5 आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आलेले आहेत. त्याचा जे पूर्ण रेकॉर्ड आहे त्याचा आता पुढील तपास सध्या पण ते पोलीस कस्टडीमध्येच आहात. त्याबाबत काल आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यात आपल्याला माहित आहे की ते गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये एक प्रकरण काहीतरी बेबरी अक्षरवाडी गावाच्या परिसरात घडला होता. त्याच्या नंतरचे पुढे हे सगळा रिएक्शन झालेले आहे, आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्या ठिकाणी CCTV लावणे आणि त्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवणे आणि जे काही तक्रारी अर्ज आमच्याकडे आले ते त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत. किती लोक ते त्यामध्ये अजून तर हे आहे की नेमके 4-5 लोक त्या ठिकाणी होते, आणि त्यातून अजून आम्ही निशाणी एका बिझनेस फॅमिलीच्या 17 वर्षाच्या मुलाला त्याचा अपहरण करण्यात आला होता. जशी ही बातमी आम्हाला मिळाली की त्याचा अपहरण करण्यात आला, तर आमचे कंट्रोल मार्फत त्या भागाचे पोलीस स्टेशन ठिकाणी आम्ही नाकाबंदी केली, आणि त्या भागाच्या जेवढ्या पोलीस पेट्रोलिंग व्हेकल होत्या आणि पोलीस स्टेशनचे व्हेकल होत्या ते तात्काळ आम्ही वेगवेगळ्या दिशेने रवाना केले. जेजुरी पोलीस स्टेशन, सासवड पोलीस स्टेशन, राजगड पोलीस स्टेशन, हा 3 पोलीस स्टेशनची ज्या टीम्स होत्या त्यांनी त्या SDPO भोर राजेंद्र सिंग गौर त्याचे सुपरविजन खाली तातडीने ऍक्शन घेतला, आणि 1 तासाच्या आत आपण त्या जो अबडक्टर्स होते त्यांना रस्त्यात अडवला आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातून 2 आरोपीला जागेवर ऊसाच्या शेतामध्ये पाठलाग करून पकडण्यात आला, आणि तो जो विक्टिम मुला होता तो पण त्यावेळी आम्हाला मिळाला. त्याच्याबरोबर त्याच दिवशी एक 3ऱ्या आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली. अजून 2 आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचे जे आरोपी होते ते सगळेही रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते. काही ग्रामीण भागाचे आणि काही पुणे शहराचे होते, आणि त्यांचा ह्याच्यात हेतू होता की त्यांनी त्याला किडनॅप करून 5 कोटीच्या रॅन्सम मनीची डिमांड करणार होते. परंतु त्याचे अगोदरही आमच्या टीमने त्यांना इंटरसेप्ट केला, आणि हा एक खूप चांगली कामगिरी त्या पोलीस ऑफिसर आणि अंमलदाराने केली आहे. त्यासाठी त्याचा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मागे ये ना, ये मागे, ये मागे.